हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं मी कधी सकाळी तेल लावले केसांना, कारण मी दिवसभर कसं घरातच असते, बाहेर जाणं काय म्हणजे होत नाही माझं सारखं, त्यामुळे मला दिवसभर लावलं तरी चालते, काय प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे मी काय करते, पहिल्यांदा तेल लावते, त्यानंतर कधी कंगव्याचं जे मोठं दात असतात ना, मोठ्या दातानं 5-10 मिनिट कधी सगळ्या बाजूनं केस उलट सुलट करून असं विंचरून घेते। म्हणजे कसं आपलं तेल लावल्यानंतर कंगव्यानं विंचरल्यानंतर कधी केसांचे मुळा असे जातं आणि त्याचं रक्तभिसरण पण चांगलं होतं असं म्हणतात त्यासाठी। त्यानंतर आपली कधी रोजची हेअरस्टाईल म्हणजेच माझा आंबाडा। तर पहिल्यांदा आंबाडा घालून घेऊया, त्यानंतर आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करूया। तर इथं मी सकाळी नीलसाठी चपाती म्हणजे फुलकी आणि भाजी करून दिली होती आणि आमच्यासाठी भाजी करायची बाकी होती। त्यासाठी मी फ्लावर हा निवडून घेतलेला आणि त्यामध्ये कधी गरम पाणी 5-10 मिनिट ओतून ठेवूया, म्हणजे फ्लावर कसा उघरट असा लागतो ना, म्हणून गरम पाणी घातल्यानं तशी चव लागत नाही। त्यानंतर इथे मी कधी सकाळी चहा नाश्ता नीलला डबा केला होता, त्याची भांडी पडली होती। नाश्ता म्हणजे मी रात्रीचा शिळा भात होता तोच मी फोडणीला दिला होता। तर फ्लावरला 5-10 मिनिट पाण्यात ठेवतोपर्यंत मी इथं म्हटलं भांडी काढून घ्यायची। मला कशी एक सवय आहे, पहिल्यांदा सगळं खरकट आणि बेसिनला धुवून घ्यायचं, म्हणजे पाण्यानं कसं हे सगळं धुतल्यानंतर मी खाली जाळी बसवलेलं आहे, त्यामुळे पाणी जातं आणि खरकट निरपून तसंच राहतं। त्यामुळे ते पाईपमधून जाऊन लॉक व्हायचं काय असं नसते। आणि ही कशी भांडी अशी घासली कधी अशी धुवून घेतली की पटकन घासून पण होतात। त्यानंतर इथे मी कधी फुलं न्यायला आले, कारण देवपूजा पण आपली झालेली नव्हती आज, तसा फुलं काढायला वेळच झालेला। जरा लवकर आले की फुलं जास्त भेटतात, वेळानं आले की फक्त माझ्या बाजूची जी खाली आहेत की तेवढीच फुलं भेटतात, बाकीची फुलं कसं अजून लोक काढून येतात, कारण प्रत्येकाला देवाला फुलं असावीत असं वाटतं आणि गावात हे असाच प्रकार असतो। त्यामुळे म्हटलं थोडीशी तरी पण मला 7-8 फुलं भेटली होती, कारण 2 जास्वंदीची झाड आहेत। पांढऱ्या जास्वंदीला काय आता माझं फुल लागतच नाही, कशामुळे काय माहीत, थंडीमध्ये पडल्यामुळं आणि कार्बन धुकं असल्यामुळं त्याचा बहर गेलेला आहे शक्यतो असं वाटते। तर इथे ही एक जास्वंदी, अजून एक मी तिथं समोर कोणी एक जास्वंदी लावलेली, ती जास्वंदीच म्हणतात पण ती अशी गुच्छ असतो की नाही तो असतो, जे गावाकडनं मी आणून कणी तिथे समोर लावली होती। त्याची मला 2 सापडले, म्हणजे एक तर फुललंच नव्हतं, कळी होते आणि हे बघा एक फुललेलं। त्यानंतर इथे माझ्या तुळशीला पण कणी असे मंजुळा लागलेल्या आहेत बघा, ह्या पण मला आता कणी नंतर वेळ असेल तेव्हा काढायला पाहिजेत। तर इथे माझी भांडी वगैरे सगळी मी काढून ठेवली होती। तर इथे ह्या बघा मला चपातीचं कणी पीठ संपलं होतं, म्हणजे गव्हाचं पीठ संपलेलं, त्यामुळे माझ्याकडे आटा होता म्हणून मी ते कणी मळला आणि त्याचे कणी फुलके केले, कारण भाकरी शक्यतो नील खायला बघत नाही म्हणून। तर ते उरलेलं आट्याच्या नंतर आमच्यासाठी फुलके करायचे म्हणून मी तसं ठेवून दिलं होतं। तर त्यानंतर इथे मी आता तेल भाजीसाठी काढलं होतं आणि तेच प्लेटमध्ये तसंच होतं, तर ते तेल वापरून मी कणी आता फ्लावरची भाजी फोडणीला देऊया। फ्लावरची भाजीत मी आज काहीच घालणार नाही, कारण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट पण संपलेलं आहे, शेंगदाणा संपलेला असल्यामुळे अजून काय आणायला कधी जायला मला घडणच झाले, त्यामुळे बाकीचं काहीच घालणार नाही। फक्त तेल, कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ एवढंच घालून कधी मी फ्लावरची भाजी करणार आहे, फक्त आमच्या दोघांसाठीच बनवायची आहे म्हणून। तर हे करत असतानाच कधी शेजारच्या काकू आल्या होत्या, त्यांचं काहीतरी पाठीत कधी सळकलेलं, म्हणजे बुट्टी उचलल्यामुळे कधी पूर्ण त्यांचं नळ भरल्यासारखं झालं, त्यांना कधी असं जमिनीवर बसायला पण येत नव्हतं। तर असं कधी बाकड्यावरच बसल्या होत्या त्या आणि ते दुखायला लागले असं म्हणत होत्या, म्हणून म्हटलं विचार करला की त्यांना 2 भाकरी टाकून देऊ का विचारलं, तर त्या म्हणाला देखायला ते कारण ते बसून पण येत नव्हतं ना त्यांना करायला, आणि आजार असल्या माणसाला कसं दुसऱ्यांना दिलं की जरा बरं वाटतं, म्हणून मी म्हटलं आता तो आटा मी ठेवला होता की फुलके करायला, तर ते मी तसाच की फ्रीजमध्ये ठेवून दिला, म्हटलं संध्याकाळी करायला येईल त्याचं। आणि त्यांना भाकरी करायच्या म्हटलं त्यासोबतच मग मला पण मी भाकरीच करेन, कारण मग त्यांच्यासाठी वेगळ्या भाकरी आणि माझ्यासाठी परत फुलके करायचं म्हटलं की नाही डबल सगळं काम होणार, म्हणून मी त्यांना पहिल्यांदा गरम 2 भाकरी करून दिल्या, त्यानंतर आम्हाला पण कधी 2 भाकरी करून घेतल्या हातासरशी। आणि अजून पाणी आलं नव्हतं चावीला, आज आमच्याकडे नंबर आहे, म्हणजे एक दिवस आड असं पाणी येतं, तर आज नंबर आहे, त्यात ते कधी अजून त्यांना पाईपच सापडेना, ते खोदले त्यांना घाण माती अडकलेली ती पाईपच सापडेना, ते आज आणि परत दुरुस्त करतात की नाहीत काय माहीत, त्यामुळे बारीकच पाणी असतं, त्यामुळे कधी ते पाणी आलं की पटापटा भरून घ्यायला लागतं, म्हणून मी हे घरातलं बाकीची कामं सगळी आवरलीत। तर आता हे भाकरी झाल्यानंतर कसं मी रात्रीचं शक्यतो माझे जेवण झाल्यानंतर भांडी घासताना मी साबण वगैरे लावून कधी ओटा क्लीन करते, आणि सकाळचं जर तेलकट झालं असेल तरच मी साबण लावते, नाहीतर मग पाणी मारून कधी धुवून घेते मी। तर भाकरी वगैरे केलेलं ते सगळं पीठ वगैरे पडलेलं तर ते धुवून घेतलं। गॅस काय अजून ते असं माझं काचेचं असल्यामुळे गरम असतं, त्यामुळे गरम ह्याच्यावर कधी पाणी मारून किंवा चालत नाही, तर मग ते तडा जाण्याची कधी शक्यता असते, म्हणून मी फक्त ओट्यावरच पाणी मारलं
आणि जे प्लेट वगैरे आपली तेलाची होती की नाही ती फक्त की नाही घासून, मग 1-2 होतं भांडं ते मी घासून धुवून ठेवलं आणि ते बेसिन वगैरे सगळं साफ करून घेतलं. असं एकदा घरातली कामं आवरली की नाही मग चावीला पाणी आलं की बाहेर की नाही पाणी जाई तोपर्यंत बाहेरच होते, कारण प्यायचं पाणी भरायला लागते, बाहेर वर्कशॉपचं पाणी भरायला लागते, त्यानंतर बाहेर झाडांना पण पाणी घालायला लागते, तिथं जमिनीवर पण पाणी वगैरे मारून घ्यायला लागते. त्यामुळे भरपूर वेळ की नाही बाहेर पाण्यात निघून जातो. सकाळी लवकर पाणी आलं कसं बरं पडतं, सकाळी उठल्या उठल्या ही कामं होते. खरं वेळानं आली की नाही की डबल काम केल्यासारखं होतं आणि कामं पाणी येऊन गेल्याशिवाय की नाही कामं आवरल्यासारखं असं वाटतच नाही. तर इथे माझी भाकरी झालेली आहे. आता ते भाकरी झाल्यानंतर अजून मला थोडंसं टॉयलेट बाथरूम पण कधी माझी साफसफाई करून घ्यायची. त्याच्या अगोदर कधी कोथिंबीर सकाळी मी दारावर घेतली होती, आली होती, वास चांगला होता म्हणून कधी घेतली होती. तर ते अगोदर कधी कोमेज ते लगेच ह्या उन्हानं काय माहीत, भाजी घ्या किंवा कोथिंबीर घ्या काहीही घ्या तशीच ठेवली की थोडा वेळ की ती कोमेजून जाते, म्हणून मी त्याची मुळं कट केली आणि प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि हे मी मागच्या वेळी कधी मिश्रण केलं होतं रेमेडी, म्हणजे ह्यामध्ये मी जस्टमध, परत मसुरीची डाळ आणि मुलतानी माती असं घालून केलं होतं. ते मला थोडंसं घालावर वांग म्हणजे जास्त डार्क पण होत नाही जास्त आणि निघून पण जात नाही असं होते, म्हणजे सिजनल आहे. कधी कधी डार्क होतं, कधी कधी फेंट होतं. तर ते मी करून ठेवलं तो रोज लावायसाठी, पण रोज काय घडत नाही. कारण माझं कसं होतं माहिती आहे, 9 दिवस आणि रोज कधी घरातली कामं आवरून परत ते स्वतःकडे वेळ द्यायचं म्हटलं की कंटाळा येतोय. त्यामुळे कधी रोज काय माझं लावणं घडत नाही. तर त्या पिठात मी थोडंसं कधी हळद आणि थोडंसं दूध घातलं आणि ते सगळं मिक्स केलं आणि कापसानं आता चेहऱ्याला लावून घेते मी. थोडंसं असं बरं वाटते, कारण 1-2 वेळाच लावून बघितलेलं मी, तर थोडासा असा फरक जाणवतोय. रोज लावल्यानं थोडं जास्त जाणवेल, पण माझ्याच्यानं काही शक्य होत नाही. कसं घरात अजून एक कोणतरी करणारं असलं की थोडं आपण केलं थोडं त्यानं केलं की आपल्याला घरातली कामं काय वाटत नाही. पण माझ्यासारखं एकट्यानं सगळीच कामं एकट्यानं करायचं म्हटलं की नाही, हे आमचं आम्हालाच माहिती आहे. ज्यांच्या घरात एकटीच बाई असते की नाही तिला माहिती आहे, सगळं काम केल्यानंतर परत स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हटलं की नाही कंटाळा येतो. आणि मी तर जास्त जरा आळशी असते, कधी केलं तर करते, नाही तर की नाही असंच असते. त्यामुळे मग ते करून पीठ तसंच ठेवलं होतं. म्हणून मी म्हटलं आज की नाही थोडंसं असं फ्रेश वाटायसाठी म्हणून लावलं. त्यानंतर इकडे माझी शेगडी पण की नाही ते थोडंसं 10 मिनिट ठेवायला लागते ना, ते ओढून येण्यासाठी, कोरडं व्हायलासाठी. असं मग तोपर्यंत मी की नाही गॅस शेगडी वगैरे गार झालेली, तर मी ती कापडानं पुसून घेतली. आणि ते फुलके केलेला तवा मी सकाळी तसाच ठेवला होता. दुपारी म्हटलं आम्हाला त्याच तव्यावर भाजायचं म्हणून. त्यानंतर भाकरी केल्या. मग त्यामुळे की नाही ते 2 तवे वगैरे पडले होते, परात वगैरे. तर परात मी मगाशीच की नाही तेलाच्या प्लेटसोबत घासली होती, पण की नाही 2 ते तवे वगैरे तसे पडले होते. तर ते पण मी म्हटलं तर ओटा पुसून घेते, तर ती भांडी पण बेसिनमध्ये तशीच की नाही ठेवायला नकोत. नाहीतर मग कसं आता जेवलेली ताटं का मी घासत नाही. ती चहा वगैरे 4-5ला चहा होतं ना, तर 5ला ती चहाच्या भांड्यासोबत की नाही जेवण केलेली ताटं वगैरे मी घासते. त्यानंतर लगेच सारखी काय मी एकदा सकाळची कामं आवरली की नाही सारखी भांड्यात येत नाही. तर आता त्यानंतर थोडंसं पाणी मारून सगळं खरकटं धुवून घेतलं. आणि त्यानंतर हे बघा माझं असं ओढून पण आलं होतं लगेच 10 मिनटात. तर थोडंसं असं मसाज केला आणि साध्या पाण्यानंच आपलं धुवून घेतलं. मसाज पण 2-3 मिनिटच करायचं आणि जास्त असं कधी घासायचं नाही हातानं, असं वरच्यावरच कधी मसाज करायचं आणि साध्या पाण्यानं धुवून घ्यायचं. हे बघा हे असं लावलं की थोडंसं असं फ्रेश वाटते आणि थोडा फरक जाणवते मला. तुम्हाला जर थोडंसं असं माझ्यासारखं वांग असेल ना, तर तुम्ही हे रोज कधी 15 दिवस लावून बघा. आणि हे पुसल्यानंतर ते टॉवेलनं कधी असं घासून पुसायचं नाही, वरच्यावर दाब असं टिपून पाणी घ्यायचं. त्यानंतर ॲलोवेरा जेल नक्की लावा, कारण माझी कशी कोरडी त्वचा, माझ्यासारखी कोरडी त्वचा असणाऱ्याने कधी हे आता तुम्ही रेमेडी केलेले आहे ना, ह्यानं अजून थोडंसं असं कोरडं होतं. त्यामुळे ॲलोवेरा जेल लावायचा, म्हणजे कसं जास्त असं कोरडं आणि फाटल्यासारखं टाईट स्किन असं वाटत नाही. त्यामुळं तर इथे माझा आता मेकअप तयार झालेला आहे. आता शेवटचं आपली टिकली लावूया, म्हणजे मस्तपैकी आता आणि बाकीच्या कामांना सुरुवात करायला बरं पडते आणि फ्रेश पण वाटते. असं थोडंसं कधीतरी स्वतःकडे लक्ष दिलं की. त्याला कपडे कधी वाळत घातली होती काल, ती मी रात्री काढली नव्हती, तर आज काढून घेऊया. आणि बाकीचं दुसरं मशीन अजून एकदा लावायचं आहे, त्याच्या अगोदर ही कपडे काढून आता बाकड्यावर ठेवूया. दुपारी सगळी कामं आवरली की ते घडी घालून ते आधीवरची बेडशीट वगैरे पण मी काढलेली आहेत. पण बघा पाणी जास्त आलं तर 2 वेळा मशीन होईल, नाहीतर मग एकदा मशीन होईल. आणि सकाळी मी ह्या बाहेरच्या टाकीतलं की मग हातावर धुवून टाकेन भिजत घालून, रात्री गरम पाण्यात भिजत घालेन बेडशीट आणि सकाळी मग धुवून घेईन. तर हे सगळं माझं आवरतोपर्यंत लगेच पाणी पण आलं. पाणी आलेलं मी बादलीत पाणी भरून ठेवलं होतं की नाही, ते पाणी सगळ्या कुंडीतल्या की नाही झाडांना घालून घेतलं, कारण आपल्याला जशी तहान लागते तशी त्या झाडांना पण लागते. आणि आपण झाडं आवडीनं लावतो तर त्याची की निगा पण राखली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी छोट्याशा की त्या भांड्यातनं इथल्या कुंडीतल्या झाडांना, परत ते पलीकडे जास्वंदीचं झाडं, तिकडं मी लिंबूचं वगैरे लावलेलं आहे, तर त्या सगळ्या झाडांना मी इथूनच पाणी त्या भांड्यानं घालून घेतलं. आणि त्यानंतर मी
पलीकडले जे पहिल्यांदा दाखवलेली होती ती पलीकडे अनंता, परत मोगरा आहे, परत गुलाब आहे, त्या झाडाने मी पाईपनं कणी घालून घेतलं होतं पाणी. तर ते सगळं कणी घालत तोपर्यंत म्हटलं आता आवरलेलं आहे, तर ह्या मंजुळा पण कणी हातासरशी काढून घेऊया. ह्या मंजुळा काय होते, काढल्या नाहीत कणी की तुळस मरून जाते, त्यामुळे मंजुळा जास्त आल्या कणी त्या काढून घ्यायच्या आणि त्या काढलेल्या मंजुळा कणी दुसरीकडे टाकायच्या पसरून, म्हणजे त्याच्यातलं बी पडतात आणि अजून तुळशी कणी यायला चालू होतात. हे अशा मंजुळा काढल्या कणी आपली तुळस पण आता माझी बघ कसं झाडासारखं अशी भरलेली आहे. अशी जर तुम्हाला तुळस जर आवडत असेल ना, तर या मंजुळा काढायच्या, कधी कधी त्याचे शेंडे कणी असे तोडायचे, म्हणजे ते अजून त्याचं असं गुजबूर अशी तुळस आपली तयार होते. तर चला हे कणी तुळस मंजुळा मी आता काढून घेते. ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करते. धन्यवाद.